वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. यावेळेस सुरेख फटका आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. अगदी आपण पाहतोय एक षटकाचा खेळ संपुष्ट झाला. मैदानाच्या आतमध्ये धावफलक जाऊन पोहोचलंय ते जवळपास 8 या अंकावरती. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे. खरं तर त्या षटकामध्ये जास्तीत धावा जमवणं गरजेचं होतं. त्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती एक चौकार आलाय. 4 धावांच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती थोडासा बदल होत असताना क्षेत्ररक्षकांमध्ये गोलंदाजी मार्कवर आपण नरेंद्रला पाहतोय. चांगला गोलंदाज आहे सध्या तरी उमरोली टीमचा. चांगली गोलंदाजी होईल अशीच काहीशी अपेक्षा असेल उमरोलीच्या समर्थकांकडून. अगदी तशी गोलंदाजी करावी लागेल. ऑन स्ट्राईकला आपण प्रसाद पवारला पाहू शकाल. अगदी सेकंड ओव्हरचा पहिला चेंडू खेळण्यास तो देखील सज्ज झालाय. 8 धावा आहेत धावफलकावरती 1 गडीच्या मोबदल्यामध्ये डोनेवाडी टीमच्या. यावेळेस चेंडूला बिग हिट केलाय. चेंडू थांबणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती येतोय दणदणीत खणखणी षटकार. 6 धावा. कमॉन डीजे. चांगला फटका आपण पाहतोय. त्यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका समोरच्या दिशेने. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील सक्सेसफुल. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 16 या अंकावरती. चांगली फलंदाजी सध्याच्या मुवमेंटला आपण पाहतोय. यावेळेस सुरेख फटका आहे. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. दुसरी धाव देखील सक्सेसफुल आहे. 2 धावांच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता खरं तर 2च धावांवरती रोखलंय स्वतःला. अगदी 2 धावांच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 4 ओव्हरचा सामना आहे आणि 4 ओव्हरमध्ये 40+ धावा जर झाल्या तर चांगला स्कोअर इथे उभा होऊ शकतो. अगदीच जांभूलवाडी टीमचे जगदीश आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस बिग हिट केला. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि कुठल्याही प्रकारची चुकी नसेल. फलंदाज बाद.
शेवटचा एक चेंडू शिल्लक राहिला, धावफलक जाऊन पोहोचलंय ते 18 या अंकावरती आपण पाहतो. धावफलक शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. 10 धावा खर्च केला सध्या तरी 5 बॉलमध्ये. आपण पाहतो नरेंद्र या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत. एक षटकार खाल्ल्यानंतर चांगली गोलंदाजी, 4च धावा खर्च केल्यात 4 चेंडूंमध्ये, म्हणजे चांगली गोलंदाजी झाली आहे. सध्या तरी शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. ऑन स्ट्राईकला आपण रितेशला पाहू शकाल. एक डावखुरा फलंदाज आहे, बॅटमध्ये ताकद आहे खरं तर, मोठा फटका खेचू शकतो फलंदाज. शेवटचा चेंडू आहे, मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी सध्या ते रितेश आहे ऑन स्ट्राईकला. त्यावेळेस फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे. अगदीच मिस टायमिंग शॉट होता सध्या तरी समोरच्या दिशेने. चेंडू जर का हातात भेटला असता तर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपण रोहिदास पवार यांना पाहतोय. मिस टायमिंग शॉट आहे, फॉलो थ्रो मध्ये झेल होईल का? नोमॅन्स लँड मध्ये सध्या तरी चेंडू कोसळला आहे. यावेळेस 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 20 या अंकावरती. आपण होतो तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. खरं तर पहिल्या चेंडूवरती मिस टायमिंग शॉट होता, जयेश होता ऑन स्ट्राईकला, आणि त्याच दरम्यान झेल मात्र जमिनीला दान झाला आणि त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्यात. यावेळेस बिग हिट केलाय, फटका चांगला आहे, अगदीच लॉंग लेग, सीमारेषा पार षटकार 6 धावा.
चला सावली टीमचे प्लेयर बाउंड्री लाईनचा ताबा घ्या लगेच. तीन चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 32 धावांवर स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. रोहिदास यांच्या पहिल्या चेंडूवरती जो जेल होता तो खरं तर ड्रॉप झाला आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्या आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार आहेत 2 चेंडूंवरती. ज्यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौथा चेंडू गोलंदाजी मार्कवरती रोहिदास. फुल टॉस आहे. पुन्हा एकदा दिशा दिली. अगदी चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा निघून जाईल. 6 धावांसाठी षटकार. अगदीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिली एक चुकी खरं तर टीम उंबरोलीसाठी घातक ठरल्या. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू अगदीच काऊ कॉर्नर रिजनला एक सिंगल धावी येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 39 अंकावरती. 39 धावा आहेत खरं तर धावफलकावरती. चौथ्या सामन्यापर्यंत 43 हाय स्कोर होता टीम जांभुलवाडीचा. त्यानंतर 39 आल्या तिसऱ्याच ओव्हरमध्ये. म्हणजे रेकॉर्ड तुटू शकतो. सध्या तरी हाय स्कोर येऊ शकतो डोनेवाडी टीमचा. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 39 धावा आहेत. यावेळेस बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये षटक संपुष्टात आलंय. तिसरा आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 2 बाद 39 धावा. गोलंदाजी मार्कवरती हेमंतला आपण पाहतो. अगदीच 39 धावा आहे धावफलकावरती. चांगला चेंडू टाकावा लागेल इथून. यावेळेस चांगला चेंडू. खरं तर पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. अगदीच कमबॅकिंग करत असताना टीम उमरोली आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. जयेश ऑन स्ट्राईक. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. मागच्या 3 सामन्यांचे मॅन ऑफ द मॅच राहिलेत. रितेश भोई जांभुलवाडी, त्यानंतर बंटी वाघे कोल्हारे आणि तिसऱ्या मॅचला हरेश जांभुलवाडी मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या घेण्यासाठी तिन्ही हे प्लेयर यायचे. चाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतो. चांगली गोलंदाजी. सध्या तरी 2 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केला. 40 धावा तर झाल्यात.
चला स्पीडअप घ्या, पंच जास्त वेळ घेऊ नका. यानंतरचा सामना असेल टाकवे आणि त्यांच्या विरोधामध्ये बीड या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहेत. यावेळेस फलंदाज असेल रितेश बाद आणि दीपक भालके साहेबांचं इथे शुभ आगमन झालं. व्यासपीठावरती यावं. तर 3 चेंडूंमध्ये अवघी एक सिंगल धाव खर्च करत असताना फलंदाज देखील बाद झालाय. रितेश हा फलंदाज बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी सध्या तरी आपण पाहतोय. कमबॅकिंग गोलंदाजी, शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण तेजसला पाहतोय. सध्या तरी चौथा चेंडू आहे. यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक सिंगल धाव रोखू शकत नाहीये. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही. एक सिंगल धावाले आणि या एका धावेच्या मदतीने 41 धावा धाव बलकावरती. सध्या तरी 43 धावा हाय स्कोर आहे. 41 धावा तर झाल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हाय स्कोरला बाय आहे, त्याच्यामुळे एखादा फटका खूप महत्वाचा टीम डोनेवाडी संघासाठी. यावेळेस चांगला फटका इनफिल्डच्या डोक्यावरून अगदी चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी चौकार. चार धावांच्या मदतीने 45 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. चांगली फलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. षटकातील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. त्यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. अगदीच 22 स्वरूपात एक सिंगल धाववाल्या. 22 स्वरूपात एक सिंगल धावले. एक विकेट देखील बहाल केली जाते. षटक संपुष्टात आले. 46 धावा धाव फलकावरती आणि 47 धावसंख्येचं टार्गेट असेल 4 ओव्हरमध्ये. 24 चेंडू आणि 47 धावा जमवाव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग असेल.
चला इथे बंटी वाघे उपस्थित झाले. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करतोय. सोमनाथ धुले साहेब, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्या त्यांना. चला जांभूलवाडी टीमचा हरेश मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी या. रितेश भाई आपण देखील या व्यासपीठावरती. रितेश भाई जांभूलवाडी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी या. कॅमेरा थोडा इकडे फिरवा. चला रितेश भाई कुठे असेल तर या. सेकंड मॅच असेल. बॅटर उमरुल टीम लगेच बॅटर पाठवा. मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र आणि रामदास ही जोड केली आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बी टीमचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम खेळेल टाकवे. दोन्ही टीमचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यावं. स्पीडअप घ्या पंच. चला रितेश भाई देखील इथे उपस्थित झालेत मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. यावेळेस पहिल्याच चेंडूवरती चेंडू निघून चाललाय. वन बाउन्स चौकार 4 धावांसाठी. संघाचा श्री गणेश झालाय. दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाते. बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये टाकवे टीम. दोन चेंडू 4 धावा धाव बळकावरती आपण बघतो. मॅडन टेरी पॉवर प्लेचं षटक आहे.
नाणेफेक कोणी जिंकले? बीड, टाकवे. आणि डिसिजन फिल्डिंग. ओके, हे पहिले चांगला फटका आहे. एक सिंगल धाव आले आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 5 अंकावरती. त्यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल धाव आले, एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 7 या अंकावरती. त्यावेळेस वाईड चेंडू आलाय, अवंतर धाव, एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या अंकावरती. आपण बघतो दुसरं षटक मार्गस्थ आहे. त्यावेळेस आपण पाहतोय डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कमबॅकिंग गोलंदाजी सध्या तरी टीम डोनेवाडी आपण पाहतो. 45 धावा त्यांच्या धावफलकावरती होत्या, 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्यानंतर 47 आणि 48 धावसंख्येचं टार्गेट आहे, म्हणजे मोठे फटके खेचावे लागतील. आठ धावा धावफलकावरती, 40 धावसंख्येची गरज सध्या तर. इट इज अ नो बॉल. पहिला वाईड होता, त्यानंतर 1 बाउन्स दिला, पुन्हा एकदा बाउन्स झाला चेंडू. नो.
पुढील चेंडू हा फ्री हिटचा असेल रामदासाठी खास. सेकंड बाउन्स आला या ओव्हरमध्ये. माफी असावी. 46 धावा आहेत. 48 धावा आणि 49 धावसंख्येचं टार्गेट असेल. एका धावेचा थोडासा गोंधळ होता. चला यानंतर पुन्हा एकदा जर का नो चेंडू आला तर गोलंदाज बाद केला जाईल. यावेळेस चांगला फटका. एक सिंगल धाव आल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय खरं तर यावेळेस थर्ड अंपायरची भूमिका नक्कीच आपण पाहू शकाल. रनआउट कशा प्रकारे चला नोट आउट असेल. चल प्रकाश वाघमारे आणि गणेश मुंगणे टेसी संपर्क साधा. बारा धावा धावपलकावरती आपण पाहतोय. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चार चेंडू 12 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज आहे सध्या तर रामदास पवार. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात परंतु तसा खेळ करावा लागेल त्याला. यावेळेस पंच नो चेंडू असेल कदाचित आणि हा गोलंदाज बाद केला जाईल. त्याच्या ओव्हर मधला हा दुसरा नो. आता सध्या तरी डोकेदुखी असेल डोनेवाडी टीम साठी. खराब गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदीच नवीन गोलंदाज वापरावा लागेल आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेतून सध्या तर तेजस वाघमारेला गोलंदाजी करता येणार नाही. या पुढील चेंडू हा फ्री हिटचा असेल. शेवटचे 2 चेंडू आता कोणाच्या हातात असतील हे देखील पाहणं महत्वाचं. धावफलक विचार केला तर जाऊन पोहोचलाय 13 या अंकावरती. यावेळेस फ्री हिटचा चेंडू. फटका चांगला आहे आणि चेंडू सीमा भर जाईल. लॉंग लेग
आउट ऑफ पार्क षटकार. यावेळेस देखील षटक आले संपुष्टात. एकोणीस धावा धावपलकावरती आपण पाहतो. 2 षटकांच्या अंती येणारे 2 ओव्हर असतील आणि 30 धावसंख्येची गरज असेल. हॅलो हॅलो. हॅलो. यावेळेस विकेट केलंय. अगदी लोंगो आपला क्षेत्ररक्षण खराब होतंय त्या ठिकाणी. 15ची सरासरी राखायची होती प्रति ओव्हर मध्ये. या 2 षटकांचा विचार केला 30ची गरज असताना. अगदीच पहिला चेंडू आपण पाहिला वाईट +1 आणि त्यानंतर हा चौकार म्हणजे 6 धावा तर आल्यात. हॅलो. यावेळेस आपण पाहतोय 25 धावा धावपलकावरती आपण पाहतो. अद्यापही 24 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस बॅटचा चेंडूचा संपर्क नाही. एक चोरटी धाव आणि ते खराब फेकी आपण पाहतो स्टंप वरती. आपण याच दरम्यान पाहतोय खरं तर एक सिंगल धाव चोरण्यात यशस्वी झालाय तो रामदास आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 26 धावा धावपलकावरती आपण 23 धावसंख्येची गरज आहे. 23
23 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित चेंडू आहेत 10 चेंडू 23 होऊ शकतात. यावेळेस विकेट केला, फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल. अगदी वसंत आहेत तिथे आणि कुठलीही चुकी नसेल. फलंदाज बाद. पण 3 चेंडू झाले ना. 3 एक वाईड आहे पहिला. 4 झाले का? ओके. चला मॅच त्यावेळेस डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. ज्यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक मार्ग असत असेल गोलंदाजी मार्कवरती आपण गणेशला पाहतोय. 26 धावा, 23 धावसंख्येची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. यावेळेस विकेट केलाय, फटका फसलाय की काय आणि चेंडू 1 बाव सीमारेषा पलीकडे जातोय. हा चौकार. आता येणारे चेंडू असतील 5 विजयासाठी. 19 धावसंख्येचे 5 मध्ये 3 षटकार आले तर सामना बनू शकतो. पण ते रामदास मध्ये ताकद देखील या सध्या तरी तो आउट ऑफ फॉर्म असला तरी देखील मॅच बनवू शकतो. 5 चेंडू 19 ची गरज आहे. यावेळेस मिस टायमिंग शॉट. यावेळेस आपण पाहतोय निर्धाव चेंडूची फेक झाले. 4 चेंडू 19 ची गरज आहे.
खरं तर शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 3 षटकार आणि 1 धावेची गरज आहे. सामना जर विन करायचा असेल कंपल्सरी चेसिंग आहे. सामना खूप दूर आहे परंतु तो जवळ देखील येऊ शकतो. यावेळेस देखील चांगला चेंडू डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 19 ची गरज. फक्त औपचारिकता एखादा षटकार आणि एखादा वाईड नो थोडीशी मॅच बनवू शकतो परंतु 19 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे सामना खूप लांब गेलाय सध्या तरी उमरोली टीम कडून. उद्या ओपनचा लॉट्स असेल. पंचक्रोशीतील साध्या टीम्स आहेत. अगदीच फलंदाज बाद. आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय खरं तर रामदास. आणि याच दरम्यान शेवटचे 2 चेंडू शिल्लक 19 ची गरज आहे. यावेळेस आपण पाहतो शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस अगदीच एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने सामना तर सध्या आपण पाहतोय डोनीवाडीच्या बाजूने पूर्णपणे झुकलाय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 18 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच असेल बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळलेली टाकवे टीम. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय टाकवे टीमने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. यावेळेस देखील षटक आले संपुष्टात. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव